आणि विशाळगड प्रकरणामध्ये पोलीस आणि राज्य सरकारचा उच्च न्यायालयामध्ये अजब दावा पाहायला मिळतोय। तोडफोडीवेळी अतिवृष्टी झाली, दृश्यमानता कमी असल्याने कारवाई करता आली नाही असा दावा केला गेलाय। दृश्यमानता कमी होती म्हणून दंगलखोरांवर तात्काळ कारवाई करता आली नाही अशी भूमिका राज्य सरकार आणि पोलिसांनी मांडली आहे। विशाळगड प्रकरणात सरकारी वकिलांनी न्यायालयामध्ये ही माहिती दिली आहे। त्या गडावरील कोणत्याही बेकायदा निवासी बांधकामावर कारवाई केलेली नाही अशी ही माहिती दिली जाते। राज्य सरकारने उच्च न्यायालयात हे स्पष्टीकरण दिले। विजय केसरकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विजय, अजब दावा आहे राज्य सरकारचा, काय म्हटलं गेलंय, वकिलांनी काय सांगितलंय? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर विशाळगड आणि विशाळगडाच्या पायथ्याच्या असलेल्या गजापूर या ठिकाणी नेमकं 14 तारखेला काय घडले संपूर्ण महाराष्ट्रानं बघितल्यानंतर या संदर्भातली सुनावणी आहे ती उच्च न्यायालयामध्ये झाली। आणि यावेळी असं झालं की जे कोणी हल्ला केला, जे कोणी तोडफोड केली त्यांच्यावर तत्काळ कारवाई का करण्यात आली अशा पद्धतीचे ज्यावेळी समोर आले किंवा पोलिसांना विचारण्यात आलं त्यावेळी सरकारी पक्षाकडून असं सांगण्यात आलं की त्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडत होता आणि दृश्य मानता या ठिकाणी कमी होती आणि म्हणून यामध्ये कारवाई करण्यात अडचणी आलेल्या आहेत। आणि दुसऱ्या बाजूला हेही सांगितलं की खासदार संभाजीराजे असतील, त्याचबरोबर हिंदू बांधव समितीचे रवींद्र पडवळ असतील यांच्यावर आम्ही गुन्हा तो दाखल केलेला आहे, या संदर्भातली माहिती दिलेली आहे। दुसऱ्या बाजूला जे निवासी बेकायदा बांधकाम होतं त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही असं जरी सरकारनं सांगितलं असलं तरी दृश्यमानतेत कमी असल्याचं कारण पुढे केलेलं आहे। तात्काळ कारवाई का केली नाही या प्रश्नाचं उत्तर देताना विजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।